सध्या आपण आहोत महू हातेकर या धरणावरती आहोत, जे धरण 95 मध्ये शिवसेनेच्या काळामध्ये या धरणाची निर्मिती करण्यात आली आणि या जावली तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळावं यासाठी हे धरणाची सुरुवात करण्यात आली। मात्र आज 2026 आलं तरी देखील या धरणाचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचलेलं नाही। मात्र या धरणावरती आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे या धरणाचा पाण्याचा उपयोग जो आहे तो वाखळा धुण्यासाठी लोक करत आहेत। मात्र शेतकऱ्यांना याचा कसलाही उपयोग होताना दिसत नाही। सध्या या चारी बाजूचा जो परिसर आहे आपण पाहतोय की कुठेही या धरणाचं काम चालू असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत नाही। या धरणाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संध्याकाळच्या वेळेला दारुडे येतात, या ठिकाणी दारू पेत बसतात आणि आनंद लुटताना आपण पाहतोय। मात्र या ठिकाणी कसलाही सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला नाही। त्याचबरोबर दिवसभर या परिसरामध्ये युवक आणि युवती मोठ्या प्रमाणात येऊन अश्लील चाळे करतानाही आपण अनेक वेळा पाहिलं असेल। या ठिकाणी धरणाच्या सुरक्षतेसाठी खरं तर एक सुरक्षा रक्षक ठेवणे गरजेचे आहे। मात्र प्रशासनाकडून या धरणाची कसली काळजी घेतली जात नसल्याचं चित्र अनेक वर्षापासून आपण पाहतोय। आपण पाहिलं असेल की या धरणाच्या खालच्या बाजूला हजारो हेक्टर जमीन आहे आणि ती जमीन अजून देखील पाण्यापासून वंचित आहेत। अनेक नेत्यांनी या ठिकाणी आंदोलनं केली, अनेक नेत्यांनी या धरणाच्या जीवावर अनेक या जावली तालुक्यातले नेते मोठे झाले। मात्र या धरणाचं पाणी या जावली तालुक्यातल्या शेतकऱ्यांना अजून देखील पोचलेलं नाही। प्रत्येक जावली तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की धरण उशाला मात्र कोरड घाशाला पडलेली आहे। आमच्या आता उन्हाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे, विहिरीचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी या ठिकाणी तारांबळ होत असते। मात्र धरण प्रशासनाकडून पाणी देखील खाली सोडलं जात नाही, त्यामुळे विहिरींना देखील पाणी मुबलक मिळत नाही। त्यामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे। त्यामुळे आता किती दिवसांनंतर या धरणाचं पाणी शेतामध्ये येणार आणि त्या शेतामध्ये पाणी आल्यानंतर शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं या जावली तालुक्यातली जमीन सुजलाम सुफलाम होणार आहे अशी शेतकरी वाट पाहतोय। मात्र आता आपण पाहतोय की माझ्या पाठीमागे कशा पद्धतीने या ठिकाणी वाखळा एक नव्हे तर या ठिकाणी शेकडो वाखळा धुतलेले आपण पाहतोय। जावली तालुक्यातले लोक कमीत कमी आता वाखळा धुण्यासाठी या धरणाचा वापर करणार का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊ लागलेला आहे। कॅमेरामॅन मोहसिनसह वसीम शेख, एम मीडिया, महू।